आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप दृष्टि पुढे ऐसा संगीत अलंकार श्री हरिभक्त पारायण विष्णू महाराज तांदळीकर त्यांना साथ करतील संगीत विशारद संगीत अलंकार रामदास महाराज बोरगावकर मर्दंग सम्राट आमचे माऊली श्री हरिभक्त पार विश्वेश्वर महाराज कोलंबीकर विष्णू महाराजाला साथ करतील। दुसरे मर्दंग सम्राट श्री हरिभक्त पारायण प्रदीप महाराज चव्हाण वसमतकर यांना रामदास महाराजाला यांना साथ करतील। आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप
आता
आता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे साची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी लाचावले मन लागली से गोडी तेज वेन सोडे ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावे लढेवाळे तुका म्हणे आम्ही मागावे लढेवाळे पुरवावे आळे माय बापे आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा 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 करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची आतांच्या पादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता मज साह्य येथे करावे देवा येथे करावे देवा तुझी घे सेवा सकळ तुझी घे सेवा सकळ आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा बघोनी प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावरती काही विचार करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अनिवार्य ठरेल. अखंड 22 वर्षापासून चालू असलेला हा तुमचा नाम सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गात्याचं भजन हरिजागर कीर्तन सप्ताहातील पूर्ण नियम तुकोबरायाचं चरित्रकार कोण आहेत? श्री जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. आणि अंदाच्या या वर्षी ही पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. ही सेवा माझी नसून माझे श्री गुरु श्री दादासाहेबांची सेवा आहे. दादासाहेबांच्या कृपेनं जितकं काही बोलण्याचा प्रयत्न करेन ते त्यांच्या कृपेचंच असेल. माझी अवस्था तेथे मी हमाल भारवाही. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गुणजन मंडळी
माझ्यापेक्षा कित्येक पटीनं मोठे आहेत. गायनाचार्यांचे विष्णुबुवा आहेत, ते स्वतः कीर्तनकार आहेत, गायक आहेत. त्यात नंतर आमचे रामदास महाराज आहेत. महाराजांचा परिचय नवीनच आहे. कामाजी वसमतकर महाराज आहेत. आता आमचे विश्वेश्वर दादा आहेत. इकडं प्रदीप महाराज आहेत. अगदी महाराष्ट्रामध्ये नामवंत ख्यातनाम हे वादक गायक. माझ्यासारखे येड्याच्या कीर्तनाला खरं तर पहिल्या दिवशी कोणी तेवढं मान देत नाही. पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हणतं तर लिंबू कीर्तन हे का नाही. लिंबू म्हणजे काय, पहिल्या दिवशीचं महाराज कशासाठी ठेवतात? सुरुवात करायची, पण सुरुवात चांगली झाली पाहिजे, बरोबर. सुरुवात जर खराब झाली शेवट गोड लागणार बरं. म्हणून तुम्ही मला निवडून ठेवले. बाकी कसलीही सेवा करण्याची योग्यता माझी नाही. आमच्या रामचंद्र पाटलाने रामदास पाटील ना, तुमच्या सांगण्यामध्ये न माझ्या ऐकण्यामध्ये फरक पडला. त्या दिवशी रामचंद्र म्हणल्यासारखं मला ऐकवलं. मी तसंच मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलं. मुगळीला त्यांना आवडलं असेल म्हणून तर बोलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अगदी कष्टानं मी बी इथं आलो. सुखासुखी नाही आलो बरं. हा, दरवर्षी यावं लागतं बरं. रस्ता चांगला नाही, सुखासुखी आलो नाही. पण मी इकडून आलो ना, मला माहित नाही इकडचा रस्ता कसा आहे, इकडचा रस्ता कसा आहे. नवीन गाव आहे, श्रोतसज्जन नवीन आहेत सर्वजण. काही का असे ना, अगदी तास ते सव्वा तास सेवा करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या पुढं नाकुगडू ओपिकलेदू, मी कुगडू ओपिकलेदू, तेलुगूला येदू. हा, तेलुगू कळत असेल तर तेलुगूत बी बोलू, काय हरकत नाही. ही डबल इंजिनची गाडी आहे, इकडे बी चालते इकडे बी चालते. असो, या अभंगामध्ये तुकोबबार आहे. भगवंताचं रूप पाहण्याची इच्छा करतात. माय असं असं बस, असं बस, पक्वाजाला पाठ देऊ नको, असं बस. भगवंताचं रूप बघण्याची इच्छा करतात. आवडतं भगवंताचं रूप बघायला. आणि जे आवडतं ते सतत दृष्टीसमोर राहावं असं वाटतं तुकोबरायांना. तेवढंच नव्हे, त्या आवडण्याची परिसीमा जिथं संपते म्हणजेच त्याची त्यांना लालूच लागते. काय लागते? लालूच लागते. किती लालूच लागते की जेणेकरून तो माझ्या समोर जर उभा नाही तर मला काहीच गोड वाटत नाही. भगवंता, एवढीच माझी इच्छा पूर्ण कर, हीच माझी इच्छा आहे. आणि आम्ही मागावं तर कोणाकडे रे? आमची इच्छा पूर्ण करणारा दाता तू एकटाच आहेस, कारण आम्ही तुझे लढीवाळ आहोत. असा अभंगाचा आशय आहे. असाच असू शकतो असा आग्रह नाही. कारण तुकोबरायांचे अक्षर हे समुद्र आहे. समुद्रातलं पाणी माझ्यासारखे येड्यानं किती जरी पेलं तरी पिता येत नाही. किती जरी पेलं अथवा उपसायचा प्रयत्न केला, समुद्र कधी आटत नाही. तुकोबराय हे ज्ञानाचा सागर आहे. तुकोबरायांना काय काय आवडतं? तुम्हा आम्हाला काय काय आवडतं? तुकोबरायांच्या आवडीच्या गोष्टी खूप निराळ्या आहेत. परमार्थातल्या गोष्टींना सोडून तुकोबरायांना संसारातली तिळा इतकी सुद्धा गोष्ट आवडली नाही. भक्ती मार्गातल्या गोष्टी सोडून इतर गोष्टी तुकोबरायांना तिळा इतक्या सुद्धा आवडल्या नाहीत. नवे नवे भगवंताला सोडून बाकी तुकोबराला दुसरं काही आवडलंच नाही. तरी पण देवासोबत अजून काही गोष्टी तुकोबरायांना आवडल्या की जे त्या देवतुल्य आहेत. कोणत्या गोष्टी असतील त्या? आवडे हे रूप, आवडे पंढरी, भीमा पांडुरंग,
आवडे भगवंताबरोबरच तुकोबारायांच्या आवडीच्या अजून काही गोष्टी आहेत. आवडी पंढरी, पंढरपूर तुकोबारायांना आवडतं. भीमा तुकोबारायांना आवडते. चंद्रभागा आवडते तुकोबारायांना आणि पुंडलिकराय आवडतात. यांच्या आवडीच्या पाठीमागचा हेतू तुकोबारायांचा वेगळा आहे. पंढरपूर आवडतं तुकोबारायांना. का आवडतं? महाराज सर्व पापांचा परिहार होतो. पंढरपूर बघितल्या बघितल्या. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. जगामध्ये अनेक प्रकारची पाप आहेत. त्यामध्ये मुख्य कायिक, वाचिक, मानसिक हे पाप असतील. पण या सर्व पापांचा परिहार पंढरपूरला फक्त डोळ्यानं बघितलं तर होतंय. सोपी गोष्ट नाही. बरं आपण किती पाप केलंय याची कोणाला काही जाण आहे? मंडपात बसणाऱ्यांनी कुणी सांगावं मी एवढं एवढं पाप केलंय अथवा मी पापीच नाही असं कुणी सांगू शकत नाही. सर्व पापांचा परिहार होतो पंढरपूर बघितल्या बघितल्या. चंद्रभागा का आवडते? डोळ्यानं चंद्रभागा बघितली रे बघितली की सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य त्याच्या खात्यात पडतं. नामा मने कोटी तीर्थाचे, मने कोटी तीर्थाचे, तीर्थ वळली पैसाचे. पाप जाईल जन्मांतरीचे, एक स्नान केलिया.
किती मोठा आहे. नामदेवरायाच्या अवतारामध्ये नामदेवराय सांगतात तेच तुकोबबार आहे. कोटी तीर्थाचं पुण्य केल्याचं फळ एक चंद्रभागेच्या स्नानात भेटतं असं नामदेवरायचं म्हणणं. तेच नामदेवराय तुकोबाराच्या अवतारात येऊन काय म्हणले, अवघीच तीर्थे घडली एक वेळा, पण कधी स्नान केल्यावर नव्हं, चंद्रभागेला फक्त डोळ्यानं बघितल्या. किती मोठा अनुभव आहे. महाराज तुकोबाराय जे काही बोलत असतील, तुकोबारायने जे काही सांगितलं असेल ते पहिलं अनुभव घेतलेला आहे. नव्हे त्या बोलण्याचे पहिलं ते साक्षी आहेत. साक्षी म्हणजे नव्हे, अगोदर विचार करतात नंतरच बोलतात. विचार तो वचना आधी धरोनी शुद्धी राहिलो. बोलण्याच्या अगोदर पहिला विचार आहे, नंतर बोलणं आहे. पुंडलिकराय काय आवडले, काय कारण पुंडलिकराय आवडण्याचं एकच कारण आहे. जो निराकार होता त्याला साकार बनवलं, ज्याला नाव नव्हतं त्याला नाव दिलं, जो कोणाच्याही दृष्टीस पडणार नव्हता त्याला दृष्टीस आणलं. नुसतं आणलं नाही, त्याला बळच आणलं. आणि याला रूपाबळे सर्व हरिदासांनी एकजूट येऊन मीटिंग घेऊन पुंडलिकरायानं पुढाकार केलं. आणि पुंडलिकरायानं सांगितलं घेऊन या त्याला इथं, त्याची गरज आहे आता कलियुगामध्ये. आणि पुंडलिकरायाच्या भावार्था गोकुळे होणे झाला येता. आल्याच्या नंतर पुंडलिकरायाची स्तुती तुकोबारायाने केली. भला भला पुंडलिका, पुंडलिकराया भले 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 का भले. कोण्या काळी सुख, कोणत्याही काळामध्ये तिथं सुख भेटतंय. कशानेही न आकळणारा भगवान परमात्मा, कोणाचीही गोष्ट न ऐकणारा भगवान परमात्मा, जे योगी जपी तपी ध्यानामध्ये बसणारे योगियाच्या ध्यानी ध्याता न तडसू असा असणारा भगवान परमात्मा, त्याला नातोडे जो कवनी परी उभा केला विटेवरी. बरं नुसतं एकट्या देवाला तर कुठं आणलं, अवघा आणिला परिवार, अवघा आणिला परिवार, गोपी गोपाळाचे भार, गोपी गोपाळाचे भार, गोपी गोपाळाचे भार, नातोडे जो कवणे उभा केला. त्याला रूप नसलेलं त्याला रूपाला आणलं, गुण नसलेलं गुणात त्याला गुणात आणलं. हो, तो कधीही कोणाला न आकळणारा त्याला आकळलं आणि त्याला इथं बोलवलं. बरं बोलवलं ते बोलवलं. देवाला काय बसायला गादी दिली का हो? बसायला गादी दिली. आज कोणीही कीर्तनकाराला बसायला गादी हो नाही, मग मान मर्यादा जर नाही मिळाली तर ते पुढच्या वर्षी तारीख सुद्धा देत नाहीत महाराज. अवघड खेळायले. अखिलाकांड ब्रह्मांड नायक आहे, अनंत ब्रह्मांडाचा स्वामी आहे. अनंत ब्रह्मांड का म्हणलो मी? अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे भेंडे. भगवंताच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे बसू शकतात. अनंत ब्रह्मांडे उदरी, त्याच्या उदरात सुद्धा अनंत ब्रह्मांड आहेत म्हणून अनंत ब्रह्मांड नायक असं म्हटलं. तशा देवाला पुंडलिकरायानं थांबा, मी आई वडिलांची सेवा करतोय, थांबा. अरे किती वेळ थांबू, किती वेळ थांबू?
आम्ही थांबत नाही, आम्ही तुझी वाट बघत नाही. किती जन्म वाट बघतो आम्ही तुझी. तुला 10-5 मिनिटं थांबायला वेळ लागतो. बर तुला लई कटाळा आलाय का? अरे पण आलेल्या अतिथाचा काहीतरी सत्कार केला पाहिजे. समोर वीट पडली होती, ती वीट सामान्य नाही, इंद्राचा अवतार आहे. वीट धरली, पाठीमागे फिरवली, भिरकावली, उभा राहा त्याच्यावर. काय मर्यादा आहे, काय मर्यादा आहे. अशी मर्यादा असते कुठे? तुकोबराय म्हणले, का रे प्रेम्या मातलाशी, प्रेमानं मातून गेलाय म्हणले तू. उभे केले विठ्ठलाशी. कसला धीटपणा रे तुझा. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. बर उभं त्याला राहा म्हणले, देव उभा राहिले, उभं राहिले, उभं राहिले. किती वेळ उभं राहिले? आता एखादा कीर्तनकार जर 3 तासाच्या पुढे जर उभा राहिला, तुम्ही कमरेवर हात ठेवा म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिक असा हात ठेवतात कमरेवर कीर्तनकार. असं पाय करतील, काहीतरी करतील, माईकचं तर स्टँड धरतील. आधार पाहिजे ना. अरे अजून किती दिवस उभा करणारच देवाला? 28 युग झाली ना आता. युगे झाली 28, अजून न म्हणसी बैस. आता तरी बस म्हण ना. पुंडलिकाच्या प्रीती उभात राहिला, उभात राहिला, उभात राहिला. चक्रवर्ती, उदार तू चक्रवर्ती, उदार तू चक्रवर्ती, वैकुंठीचा भूपती, वैकुंठीचा भूपती, पुंडलिकाच्या प्रीती उभात राहिला, पुंडलिकाच्या प्रीती उभात राहिला, पुंडलिकाच्या प्रीती उभात राहिला. फक्त आणि फक्त पुंडलिकरायाच्या प्रीतीनं भगवान परमात्मा उभा आहे, म्हणून पुंडलिकराय तुकोबरायांना आवडतात. कारण का? देवाला विटेवर उभा करण्यामध्ये पुंडलिकरायांचा सिंहाचा वाटा आहे. दुसरं कोणाने ते साध्य झालं नाही, ते पुंडलिकरायांना साध्य झालं. म्हणून पुंडलिकरायाचं जर दर्शन केलं महाराज, अवघिया संता एक वेळ भेटी, पुंडलिका दृष्टी देखलिया. म्हणून तुकोबरायांना पुंडलिकराय सुद्धा आवडतात. पण या सर्व आवडी निवडीमध्ये भगवंताचं रूप देवांना खूप आवडतं, तुकोबरायांना आवडतं. कसं आहे रूप देवाचं? काय त्या रूपाची किमया आहे महाराज? त्या रूपाला बघत 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 जर राहिलं ना, बघणाऱ्याला वेळ लागतं. किती वेळ लागतं हो. त्याचं वेळ एवढं लागतं, त्याचं रूप डोळ्यात साठलं की ते हृदयात साठतं, डोळ्यानं बघितलं की हृदयात साठतं, आणि हृदयात साठलेलं रूप, त्या रूपाचे गुणानुवाद परत वैखरीनं बाहेर पडतात, म्हणजे वाणीनं बाहेर पडतात. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. जे डोळ्यानं बघितलं जातं ते हृदयात साठवलं जातं, पण ते काही असो, आणि तेच मुखानं त्याचाच उच्चार होतो. भगवंताचं रूप आहे. साजिरे गोजिरे रूप मनोहर. जे मन संसारात कोणालाही आकळलं जात नाही, ते मन भगवंताच्या समोर गेलं की स्थिर होतं. ते मन देवाचं रूप बघितलं की स्थिर होतं. कांगटीच आहे ना ते. काय हरकत नाही. ए बापू, कीर्तन चालू आहे माय, नकर थांब. कीर्तन झाल्यावर 2 जण भजन. बसा बसा, तुम्ही बसा, बसा तुम्ही बसा, बसा बसा. भगवंताचं रूप बघितलं रे बघितलं. वेळ लागतं, वेळ पाहिलिया वेड लावी.
नुसतं वेळ लागत नाही, बैसे जीवी जोडोनी. कसं आहे रूप ते, कसं आहे रूप ते. सावळे परब्रह्म आवडे जीवा, सावळे परब्रह्म आवडे देवाचं रूप कसं आहे? गोरा आहे? नाही नाही, देवाचं रूप सावळ आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मन राणीवा घर केले. त्याचं रूप बघितलं रे बघितलं की ते घर करून इथं राहतंय म्हण. पण महाराज बघण्याची दृष्टी सुद्धा तशी पाहिजे हो. तुम्हा आम्हाला गेले गेले तसं रूप देवाचं दिसतं का? वेळ लागतं का आपल्याला त्या रूपाचं? लागत नाही. आपण कधी तर वर्ष 6 महिन्यात एकदा जाणार, देवाचं रूप बघणार. त्या देवाचं रूप बघावं, त्याला डोळे भरून बघावं. असं बघण्यामध्ये पाठीमागचे काही लोक धक्का मारतात, काही पोलीसवाले तिथं शिटी मारतात, देवासमोर पुढे ढकलतात, साखळी धरून पुढे जातो. तिथं उजवीकडे वळलं की मग तिथं एक माणूस राहते, त्यानं वाकूनच राहते. असं 1 सेकंदाला एक माणूस पुढे ढकलते, 1 सेकंदाला एक माणूस देवासमोर राहणारा. बरं, त्या माणसाला त्या ढकलण्यामध्ये काय आनंद आहे माहित नाही, पण आमचा आनंद हेरावून घेतो त्याची बी काही चूक नाही. कारण पाठीमागं हजारो भक्त भगवंताचं दर्शनासाठी उभे असतात. नावेला जाय त्या बिचाऱ्याचा बी, त्याला काढावंच लागतं बाहेर, ते त्याची ड्युटी आहे. पण त्या प्रकारात ज्ञानोबरायांना जे रूप दिसलं भगवंताचं, ते तुम्हा आम्हाला दिसत नाही. तशी दृष्टी पाहिजे. मन आहे ना, जैशी दृष्टी तैसी सृष्टी. जशी दृष्टी आहे तशी सृष्टी दिसते. अहो, ज्ञानोबरायाने भगवंताचं रूप बघितल्या बघितल्या सुख झालं म्हण. रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता
देवाचं रूप असं आहे ना, बघितल्या बघितल्या सुख वाटतं. भूताचं रूप बघितल्यावर सुख वाटतं का? भूत भूत बघितले कोण भूत? मी तर नाही बघितलं. होय, अजून काय काय बघितल्यावर सुख वाटतंय? 6 महिन्यानं बायको माघारी आल्यावर तिला बघितल्यावर सुख वाटतंय. काय काय बघितल्यावर सुख वाटतंय? काही जणांना पैसा बघितल्यावर सुख वाटतंय. हो, बघण्याची ज्याची दृष्टी वेगळी आहे महाराज. तुमच्या आमच्या सुखाच्या व्याख्याच वेगळे आहेत. हो, पण महात्म्यांच्या सुखाच्या व्याख्या एकच आहेत. तुम्ही कोणालाही विचारा, भगवंतालाच सुखाचा आगर मंडळ आहे. बाकी संसारातलं कोणत्याही गोष्टीमध्ये सुख त्यांना दिसलं नाही. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. ज्ञानोबराचं प्रमाण तर सर्वांनाच माहिती आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तू. भगवंतालाच सुखरूप मानलेलं आहे. बाकी कशातही महात्म्यांना सुख दिसलं नाही. ज्याच्यामध्ये सुख आहे तेच आवडतं. दुःखाची जी वस्तू आहे त्याच्यामध्ये सुख कसं वाटेल? ती आवडेल कसं? आवडणार नाही. होय, मुंगी चावल्यावर आवडतं का? विंचू चावल्यावर आवडतं का? समज कुत्रं आपल्या मागं लागलं, आवडतंय का? नाही आवडत. तुमच्या ताटात समोरच्या भगोन्यात भरपूर गुलाबजामुन दिसत आहेत, पण तुमच्या ताटात कालची शिळी भाकर आणि हिरवी मिरचीचा ठेसाच आहे. खाऊ वाटेल आपल्याला? वाटणारच नाही. खाऊ वाटणारच नाही. आपल्याला सुख वाटणारच नाही. कारण आपलं सुख कशात आहे? गुलाबजामुनच्या भगोन्यात आहे. हो, काय काय जणांना लय आवडतं मला भजी. भजी भजी कोणाला आवडतात भजी? इथं कोणाला नाक आवडणार? मला लय आवडतात. म्हणजे पुढच्या वर्षी आल्यावर करून ठेवा म्हणजे झालं. भजी. आम्ही पंक्तीला बसलो होतो जेव्हा पुण्यात माऊलीची पालखी पुण्यात गेल्याच्या नंतर खंडोबाच्या मंदिरामध्ये आपली दिंडी उतरते. तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये जेवायला गेलो. पुण्यातले लोक, माऊली आमच्याकडे जेवायला या, आमच्याकडे जेवायला या. जेवायला गेलो. जेवायला गेल्याच्या नंतर मग आमच्यासोबत आमच्या हल्लाळीचे निवर्ती महाराज, आम्ही अवधूत महाराज वगैरे 5-10 मंडळी होतो. जेवायला बसलो. सर्वांना सर्व पदार्थ वाढले. मला भजी नाही वाढली. मलाच नाही वाढली भजी. मला माझ्या आवडीचा पदार्थ. आता भजी मला येतील कसे? मला वाढल कसं? पण मला डावलून गेले असं नाही. ते वाढताना विसरले. पण भज्याचं टोपलं समोर दिसतंय ना. करायचं काय? मी अवधूत महाराजाला म्हणलं, अवधूत महाराज काय सांगू तुम्हाला, नदीच्या काठात वरी शेतात येतो, मोटर चालू करून येत होतो. जे काय साप मोठा दिसला म्हणचाल, हे भला मोठा साप. असं सांभाळून चालत जा शेतात. साळीचं रान राहते, थंड रान राहते, त्याच्यामध्ये साप फिरतात. केवढा मोठा होता रे? मी म्हटलं हिथून भाज्याच्या टोपल्या एवढा होता, एवढा लांब होता. मग त्या घर मालकाच्या लक्षात आलं की याला भजी वाढली नाही. नंतर मला भजी वाढली. माझं सुख कशात होतं? भज्यामध्ये होतं.
महात्म्यांचं सुख तर खाण्यापिण्यात नाही महाराज, फक्त देवाला बघण्यामध्ये सुख आहे. बाकी सुख तुकब्बर आहे ना, कशातही वाटलं नाही. का वाटलं नाही? अहो ते चांगलं आहे ना. देव कसा आहे? चांगला आहे. देवापेक्षा चांगला दुसरा कोणी नाही बरं. हा, त्याच्या इतका चांगला कोणी नाही, त्याच्या इतका बलवान कोणी नाही, त्याच्या इतका चतुर कोणी नाही, त्याच्या इतका देखणा कोणी नाही, त्याच्या इतका ऐश्वर्यवान कोणी नाही, त्याच्या इतका उदार कोणी नाही, त्याच्या इतका सुखरूप असा दुसरा कोणी नाही. चांगला आहे देव. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्म झाला होता गोकुळीमध्ये, म्हणजे मथुरेतच झाला, पण कृष्ण गोकुळी जन्माला असं सुद्धा आपल्याला प्रमाण आहे ना. गोकुळामध्ये भगवंताचा जन्म झाला आणि बऱ्याच गवळणी तिथे गेल्या भगवंताचं रूप बघायला. जी गवळण भगवंताला बघितली आणि परत माघारी आली, दुसरी गवळण तिला विचारली, काय ग कसा आहे दिसायला तू? काय सांगू बाई, किती देखणा आहे ते. अगं त्याला बघितल्या बघितल्या समाधी लागली, समाधी. एवढा चांगला आहे, चांगला म्हणायला सुद्धा त्याला वेळ लागल, एवढा चांगला आहे. बाळ चांगले वो बाळ चांगले, बाळ चांगले बाळ चांगले, बाळ चांगले वो बाळ चांगले, बाळ चांगले बाळ चांगले. म्हणता चांगले वेळ लागे तया बोले, म्हणता चांगले वेळ लागे तया बोले, जिव्हा परी जाते वाले मजावड दे, जिव्हा परी जाते वाले मजावड दे, बाळ चांगले वो बाळ चांगले वो बाळ चांगले. बाळ चांगलं आहे, किती चांगलं आहे. अरे म्हणता चांगले वेळ लागे तया बोले, त्याला चांगलं म्हणायला सुद्धा वेळ लागल, एवढा चांगला आहे तो. आणि ज्यानं त्याला बघितलंय ना, असं वाटतं की त्याच्या रूपावर आपला जीव ओवाळून टाकावा. जिव्हा परिसते वाले मजा आवडते, या जीवापेक्षा सुद्धा तो आवडतो मला, एवढं चांगलं आहे. एवढा चांगला आहे म्हणून आवडतो. ज्ञानोबारायची एक ज्ञानोबारायचा अभंग आहे, कन्नड अभंग आहे, कन्नड. चलुवाने चलुवाने पंढरी राया, चलुवाने 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 पंढरी राया, चलुवाने चलुवाने चलुवाने
पदाची अशी सुरुवात आहे. कना केळे चिकना मातू कुरळा दनिगे मरुळा देणे. छलुवाने छलुवाने पंढरीराया छलुवाने. आता हे कन्नड मध्ये जर सांगायचं असलं तर छलोहण छलोहण नम द्यावरू छलोहण म्हणजे तेलुगू सांगू का, मंचुगुन्नडू मंचुगुन्नडू ना भगवंतुडू मंचुगुन्नडू. अच्छा है मेरा भगवान अच्छा है. माऊलीने जर 56 भाषा गायल्या तर आपल्याला 2-3 गायला काय हरकत आहे? 56 भाषेचा केला असे गौरव. माझ्या ज्ञानोबारांना जर 56 भाषा अवगत होत्या, आपण 2-3 भाषेत बोलायचं, काय फरक पडतंय? माणसाला एवढं बरं भाषा उपाशी मारावं लागते. नाही तर होय, महाराष्ट्रातला माणूस जर तेलंगणात आला काय खाईल? काय त्याला जर 1-2 गोष्टी तर अन्नम पप्पू तर म्हणता यावं लागेल का नाही? निवळ उपाशी मरते म्हणालो. निवळ काय म्हणतात ज्ञानोबा आहे? छलुवाने छलुवाने पंढरी राया छलुवाने येल्ले दोरकने. काय माहिती माय कुठे मिळाला, कुठून आला? येल्ले बाराने. एवढंच मला माहितीये. पुंडलिके गे भक्ती गे बंदा बाप रखुमा देवीवरू विठ्ठलुने. म्हणजे पुंडलिकरायाच्या भक्तिस्तव इथं पंढरपूरला भगवान परमात्मा आला. म्हणून देव चांगला आहे आणि देवाचं रूप चांगलं आहे. किती रूपवान आहे, किती रूपवान आहे. सुंदरपणाची सौम्यता काय वर्णते पावे आता. तुकया बंधू म्हणे रे अच्युता. धन्य ते माता पिता प्रसवनी. याला कोणत्या आईनं जन्म दिला असेल, याला कोणत्या आईनं जन्म दिला असेल, तो बाप कोणता असेल, कोणाच्या उदरी इतकं देखणं लेकरू हे जन्माला आलंय. सुंदरपणाची सौम्यता काय वर्ण ते पावे आता. तुकया बंधू म्हणे रे अच्युता. धन्य ते माता पिता प्रसवते. इतका देखणा देव आहे. म्हणून तुकोबारायनं तो आवडतो. आणि ते रूप कसा आहे? गोजीर आहे आणि सगुण आहे, निर्गुण नाही. बरं, आपण जे पंढरपुरामध्ये नाही आपण ज्याचं भजन करतो तो देव सगुण आहे. आपणाला निर्गुणाचं भजन करायची गरज बी नाही आणि आपण करू शकत बी नाही. निर्गुणाकडे जायचं ना आपणाला. अरे जे अव्यक्त होता, ज्याला हात नव्हते, पाय नव्हते, नाव नव्हतं, डोळे नव्हते, त्याला आपल्या संत महात्म्याने एक आकाराला आणून इथं आणून उभं केलेलं आहे. त्याच आपण भजन करायचं. बाकी निर्गुणाच्या त्या भानगडीत जायची गरज बी नाही. तिकडे जर गेलं की मग तो भक्ती प्रेमाला मुक्तो. त्याला भजनाचा आनंद मिळत नाही, त्याला भक्ती प्रेम तर मिळतच नाही, त्याला भजनाची गोडी सुद्धा लागत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, काय म्हणतात? आवडे लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले. आता दुसरी राजे तुरा हे आता रोजी बोले राजे तुरा.
आता रोजी घोडे राहिले दूर मी तुझे पाहे पांडुरंगा 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 हरी पांडुरंगा मी तुझे पाहे पांडुरंगा जो मी तुझे पाहे सर्वांनी टाळी वाजवून भजन करा आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले. भगवान तुझं रूप बघितल्या बघितल्या मला सुख वाटलं. मला नव्हे माझ्या डोळ्याला सुख वाटलं. डोळ्याला सुख वाटणं इतकं भगवंताचं रूप आहे. तुकोबाराय भगवंताचं रूप नवीन बघत होते का? नाही ना. अनेक जन्मापासून तुकोबाराय भगवंताचं ते रूप बघत होते. त्याच्यासाठी आपल्याकडे प्रमाण आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर जे जे काही भगवंताचे अवतार झालेले आहेत त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराय भगवंताच्या सोबत आहेत. मग जे सातत्यानं तेच 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 बघण्यामध्ये काय आनंद आहे हो? काय आनंद आहे? काही आनंद नाही. आता आम्हाला सुद्धा कधी कधी कंटाळा येतो. एकच चाल रोज रोज तेच बोल. नवीन काहीतरी शिकावं असं वाटतंय. एकच मुकडा एकच तुकडा. आता तर ह्या 10 वर्षाखालचं बरं होतं. कारण का हे समोर बसलेले लोक आहेत नाही, यांची एक चांगली सवय आहे विसरून जाणे. काय सवय? चांगली सवय विसरून जाणे. गेल्या वर्षी पहिल्या दिवशीचा अभंग काय तुम्ही जर 1-2-4 माणसाला जर विचारलं तर सांगता येत नाही. कोणता दृष्टांत सांगितला सांगता येत नाही. पण आता तसं नाही ना. आता लाईव्ह चालू आहे. आता जरी आपण एकदा बोलत असलो तर 1000 लोक 1000 वेळा बघतायत. ते म्हणजे काय पाहिजे? नवीन काहीतरी पाहिजे. तेच 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 कॅसेट लावल्यावर जमणार. नवीन पाहिजे.
बरोबर आहे. मग ते तर आहे. आता एक अभंग घेणार महाराज फेमस आहेत म्हणा गेलं बरं. अधिकारी महाराज म्हणताय आमचं विश्वेश्वर बा काय म्हणत त्यांचं म्हणणं काय एकच अभंग घेणार बरं. आता एकच चाली म्हणून लोक फेमस होत आहेत. मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम बिना मोरी कोण खबर ले. हा अभंग गायला कोणी अरू बाबांनी गायला. फेमस कोण झालं नाव नाही सांगत मी आळंदीला ज्या वेळेस राहायला होतो त्यावेळेस आरोबाबाची कॅसेट निघाली होती. मुरलीवाले बन्सीवाले मुरलीवाले ओ बन्सीवाले मुरलीवाले बन्सी बजा दे मुरली सुना दे बन्सी बजा दे मुरली सुना दे गले से लगा मुरली वाले ओ बन्सी वाले मुरली वाले असं म्हणतात की काही गोष्टी मार्केटमध्ये यायला थोडं उशीर झालं. हे मार्केटमध्ये नंतर आलं. ज्या वेळेस कॅसेटी घालत होते आपण कॅसेटी चालत होतं टेप रेकॉर्डमध्ये त्यावेळेस ती कॅसेट निघालेली. पण ज्या वेळेस व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक आलं नंतर या चाली व्हायरल झाल्या. तोपर्यंत नाही झाल्या. बरोबर आहे ना. नवीन नवीन ऐकावं असं वाटतं लोकांना. किळसवानं वाटतं. कंटाळा येतो. तेच तेच ऐकणं तेच तेच ऐकणं. बरं तेच तेच खाणं बी बरं राहते का. तेच तेच खाणं. आज कशाची पंगत होती. बुंदी लड्डू म्हणजे बांधलेला का मोकळा. बांधलेला लाडू होता. बांधलेला लाडू. आता बांधलेल्या लाडूचं नको सांगायला. ते रामायणातली गोष्ट आहे. आज रात्री का सकाळी होता दिवसभर होता समजा की आता दिवसभर आज लाडू होता. उद्या सकाळी नाश्त्याला चेंज केलं थोडस बुंदी दिली. बुंदी म्हणजे कोणची नुकती नुकती. आमच्याकडे नुकती म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नुकतीच की नुकती. पुन्हा उद्या संध्याकाळी पुन्हा नुकतीच. परवा दिवशी पुन्हा नुकतीच. काल्या दिवशी संध्याकाळपर्यंत जर तुम्ही नुकती खासाल घरी गेल्या गेल्या म्हणतात शिळी भाकर मिरचू दे पण नुकती नको. मला एखाद्या वेळेस मुक्ती परवडल म्हणजे जाणं परवडल पण नुकती नको का एवढा कंटाळा येतो. मग तुकोबारा आहे ना तो कंटाळा का येत नाही देवाच्या रूपाचा. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे. खादलीची खावी वाटे. जे खाल्लेलं आहे तेच खावंसं वाटतंय. जे भेटलेलं आहे तेच भेटावंसं वाटतंय. कारण का तुकोबारा काय खात होते. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. काय खात होते तुकोबारा. तुम्हा आम्हाला बुंदीचा लाडू माहित आहे. मोतीचूर लाडू माहित आहे. रव्याचा लाडू माहित आहे. बेसनचा लाडू माहित आहे. अजून कशाचा लाडू शेंगदाण्याचा लाडू माहित आहे. तिळाचा लाडू माहित आहे. लाह्याचा लाडू माहित आहे. मला एवढेच नाव पाठ आहेत. अजून कोणाला काय असलं तर सांगा. आनंदाचा लाडू कसा असतो. आनंदाचा लाडू आनंदाच्या लाडूची चव तुकोबारायना विचारा. तुकोबाराय सांगतात जिथं जिथं जातील तिथे तिथं आनंदच दिसला त्यांना. कुठेही जाऊ द्या हो. कांगटेमध्ये राहेरमध्ये उमरीमध्ये नांदेडमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये कलकत्त्यामध्ये अवघ्या अमेरिकेमध्ये जरी गेले नव्या नव्या त्रिभुवनात जरी गेले आनंदे दाटले तिही त्रिभुवन. आनंदे दाटले तिही त्रिभुवनी. आनंदे दाटले तिही त्रिभुवनी. आनंदे दाटले तिही त्रिभुवनी. आनंदे दाटले तिही त्रिभुवनी. आनंदे दाटले त्रिभुवनी. आनंदे दाटले त्रिभुवनी.
सर्वात्मकपणे भोग झाला सर्वात्मकपणे भोग झाला आनंद दाटले ते त्रिभुवने आनंद दाटले ते त्रिभुवने आनंद कुठं कुठं भरलाय? तिन्ही लोकात भरलाय. अवघ्याची त्रैलोकी अवघ्याची त्रैलोकी आनंदाचे आनंद. का हा आनंद कधी उपभोगायला भेटतो? चरणी जगन्नाथा चित्त डले. जगन्नाथाच्या पायावरती जर जेव्हा चित्त ठेवू त्यावेळेसच हा आनंद बघायला मिळतो. आणि हेच आनंदाचा लाडू आहे. याच्या पलीकडे दुसरा आनंद कोणता आहे सांगा? देवा मला तुझं रूप बघण्यामध्ये आनंद आहे. आणि जे मला तुझं रूप बघण्यामध्ये आनंद आहे ना, सतत माझ्या डोळ्यासमोर उभं राहा. माझ्या डोळ्यासमोर दुसरं काय नको आहे उभं राहायला. आणि मला काय बघायची इच्छा सुद्धा नाही. आणि कशाविषयी मला बोलायची इच्छा सुद्धा नाही. मला बोलायचं असेल तुझ्याविषयी बोलेन. काय काम करायचं असेल तुझ्याविषयी करेन. कुठं जायचं असेल तुझ्या गावाला जाईन. हो, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, हेच करणार आहे मी. याच्या पलीकडे काय नको आहे मला. असाच माझ्या डोळ्यासमोर उभा राहा. बरोबर आहे हो, पण असाच डोळ्यासमोर तुमच्या किती वेळ उभा राहू? एकानं उभं केलंय 28 युग झाले. आता तुम्ही मला उभं करा. तुमच्या समोर मी किती उभा राहू? किती वेळ उभा राहू? भगवंताला डोळ्यासमोर उभं राहा म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे. जेथे जेथे देखे भूत तेथे मानिजे भगवंत. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. म्हणजे भगवंता माझी दृष्टी जिथं जिथं जाईल तिथं तिथं माझं तुझं रूप मला दिग्गोचर झालं पाहिजे. तुझं रूपच मला दिसलं पाहिजे. याच्या पलीकडे मला काही दिसलं नाही पाहिजे. कारण या डोळ्याला काय काय दिसल, कसं कसं दिसल काही सांगता येत नाही. हो, म्हणून तर तुकोबारायांची त्यांच्या इंद्रियांना एकच विनंती आहे. एका इंद्रियाला नाही तुकोबारायानं बजावलं. सकळा इंद्रिया हे माझी विनंती. तुकोबारायांची जे काही इंद्रिय आहेत सर्व इंद्रियांना तुकोबारायाने विनंती केली, नका हो परती पांडुरंगा. पांडुरंगा विना दुसरं काही बघायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही कशाचा वास घ्यायचा नाही. तुला सुगंध घ्यायचा ना, भगवंताच्या चरणारविंदी पडलेल्या तुळशीचा सुगंध घे. बाकी कशाचा सुगंध घेऊ नको. ए डोळ्यानं तुला बघायचंय ना, त्याचं रूप बघ. कानाला सांगितलं. कारण हे महाराज तुम्हाला एक गंमत सांगू का? आपली इंद्रिय आपलं का ऐकत नाही त्याच्या पाठीमागचं एक खूप मोठं कारण आहे. आपले इंद्रिय का ऐकत नाहीत? आपल्या या इंद्रियाला या एकाच जन्माचे संस्कार नाहीत, गेल्या अनेक जन्माचे संस्कार आहेत. मग त्यात एकदाच कसं जातील बरं? आपल्यात म्हण आहे मराठीमध्ये, लागलेले गुण डागल्यानं जाईनात. बरं ते एकदा डागल्यानं जाईनात, त्याला 1000 बार डागावं लागते. तिकडे जाऊ नको इकडे ये, तिकडे जाऊ नको इकडे ये. तुम्हाला उदाहरण सांगतो. एका राजाकडे एक शिळी होती. शिळी माहित आहे ना? तेलुगूमध्ये तिला म्याका म्हणतात. म्याका. हिंदीमध्ये तिला बकरी म्हणतात. बकरी. शिळी कधीच कोणाचं काही वाईट करणार, फक्त शेंडा खुडते. शिळी काय करते? शेंडा खुडते. बघा, ज्याला दुसऱ्याची वाढ खुंटवता येते त्याला स्वतःचं नरडं कापून घ्यावं लागतं. माझं बोलणं कळालं?
कळलं ना? दुसऱ्या झाडाची वाढ दुसऱ्या कोवळ्या ती काय निबरल्याला पाला खात नाही. ती शेळी निबरल्याला पाला खाती काय? नाही 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 नाही, शेंडा खाती. कोवळा पाला खाती. नाही पोचल्यावर झाडाखालच्या मसोबाच्या डोक्यावर पाय ठेवून मग खाती. पण शेंडा खाती. खा तू शेंडा खा, तुला बरोबर हाय कत्ती. सोपं नाही. शिळी, एका राजाकडे शिळी होती. ते राजानं किती बी तिला जरा खाऊ घातलं तरी ती अजून गवताकडे धावतीची आहेच, खाण्याकडे धावतीची आहेच. राजाने दौंडी पेटवली. या शिळीला पोटभर जण खाऊ घालल त्याला 10,000 मोहरा सोन्याचे देतो म्हणला. काय म्हणला? 10,000 सोन्याच्या मोहरा. आणि जन विफल झाला त्याला जेलमध्ये टाकतो. काही लोक पुढे आले, शिळीच तर राखायचं आहे, दिवसभर खाऊ घालू म्हणला. जिथं जिथं कवळा पाला आहे तिथं तिथं शिळीला घेऊन गेलं. ते शिळीला एका जागेत उभा केलं. दोन्ही पोटरी शिळीचे टम झाले महाराज, खाऊन खाऊन चालता येणं गेले शिळीला. लुगू बुगू चाललाली. राजाच्या समोर तिला आणल्या राजानं फक्त बाबळीच्या शेंगा पुढं केलं वाळल्या. खाली किंवा शिळी टाक म्हणली ह्याला जेलमध्ये, टाक म्हणली ह्याला जेलमध्ये. रोज असंच फुललं. महिनाभर झालो. हे बरेच लोक चारून आणायचे. राजानं तिच्या पुढं काय तर नवीन टाकायचं, तिनं खायचं. बाकीचे समजा जरी एक हुशार होता. आता तुमच्यासारखा हुशार होता म्हणा, तुमच्यापैकी कोणी बी तुम्हाला हुशार म्हणून घ्या. मला काय माहिती आहे तुम्ही का ओळखीचे ना पळखीचे माझे. तुम्हीच कोणतरी तुमच्यापैकी हुशार. हे म्हणले राजा मी चारून आणतो शेळीला. बघ बरं, जर परीक्षेत नापास झालास जेलमध्ये जावं लागतं. काय हरकत नाही. शेळीला घेऊन गेलं त्यानं जातच मिरगुडचं एक वल्ल फोक काढलं होतं. मिरगुड माहिती ना? मिरगुडीचं वल्ल फोक. शेळी पुण्याही पाल्याला खाण्यासाठी तोंड आ केली, फट म्हणून तोंडावर मारायचं. गवता पुढं तिनं तोंड नेलं की फट म्हणून तोंडापुढं हाणायचं, तोंडावर हाणायचं. हाणून मार खाऊन शेळीचं तोंड सुजलं. काय झालं? शेळीचं तोंड सुजलं. त्यानं म्हणला संध्याकाळ व्हायला जवळ आली आहे, आता आपण परीक्षा करून बघू. राजा काय करते? हातात गवत घेऊन जाते. मग आपण बोरीचा, उमराचा, बाबळीचा, सुबाबळीचा, 4-5 नमुन्याचे पाले, आंब्याचे कवळे पानं तिच्या पुढे नेऊन धरला. असं डाव्या हातात पाला धरला आणि उजव्या हातात फोक धरलं. बघ जमते का? बघ. त्यानं नुसतं पुढं असं केलं, फट मन मारलं तोंडावर. आणि शिळीला तवा कळलं. दिवसभर मार खाल्ल्यावर नाही कळालं तिला. संध्याकाळी कुणी जर पुढं आणून दिलं तर तोंड आ करायचं नाही एवढं शिळीला कळालं. राजा पुढं शिळी आली. राजानं शिळीला बघितलं, पोट तर हापाटीला लागलेलं आहे, दोन्हीकडला लोटा पडले, म्हणजे पोट पाठीला गेले शिळीचं. पोटभर तर खाल्लेली नाही शिळी. मग काय करायचं आता? राजाने त्याची रोजची जी काही युक्ती होती, हे नाना प्रकारचं गवत तिच्या पुढे टाकलं. शिळी एकदा गवताकडे बघायची, एकदा ज्यानं तोंडावर मारले त्याच्याकडे बघायची. त्यानं हातात घेऊनच होतं, येताना नवीन आणलं होतं. खाल्ली नाही शिळी. राजाचं बक्षीस त्यानं पटकावलं होतं ना. बक्षीस घेऊनच गेला गडी. माझं उदाहरण समजलं. मला काय म्हणायचं होतं, आपले इंद्रिय जर विषयाकडे धावत असतील ना तर आपल्या हातात सुद्धा हिरवं फोक पाहिजे. काय पाहिजे? हिरवं फोक. बरं, हे गुन्ह्या गोविंदानं सांगितल्यावर ऐकत नाहीत. बरं, आपले इंद्रिय गुन्ह्या गोविंदानं सांगितल्यावर. बरं, गुन्ह्या गोविंदानं सांगितल्यावर जर ऐकणारी इंद्रिय असते तर तुकोबरायाला रेची भाषा वापरावी लागली नसती. आपण रेची भाषा कधी वापरतो? आपल्या लेकराला आपण समजून सांगतो, माय लेकरा असं वागू नये, असं करू नये, असं बोलू नये मोठ्यांसमोर. बिंगो पॅकेट खाऊ नये, त्याच्यानं पोट दुखत असते. काय बी तसले पाकिटातलं खात जाऊ नये. ओरिओ बिस्कुट खात जाऊ नये, ते कॅन्सरला येईल. त्याला काय फरक पडणार? ते लोकांचं जर आरोग्य ह्याच्यानं जर खराब होत असेल तर आपण सांगितलं काय पाप नाही मारत. ते ओरिओ बिस्किटला जाळलं तर बी ती जळणं गेले. ओरिओ बिस्कुटला जाळल्यानं जळणं गेले. तसले लहान लेकरं खातात. विष आहे ते, विष आहे. देत जाऊ नका लेकराला बिस्किट फिस्किट.
गावातले दुकानदार म्हणतील कुण्या गावचा होता रे महाराज ते, आमचा धंदा बंद पाडायला आलता काय. ज्याची त्याची मर्जी. तरी बी ती लेकरू जर ऐकत नसल, तुला मराठी सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू, कसं सांगू तुला. तरी बी जर ऐकत नसल तर त्यावेळेला अरे याच्या पुढं सांगणार नाही, ध्यानात ठेव. तुम्ही ऐका रे, कानाला रेची भाषा वापरली. ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. दुसरं काय ऐकायचं नाही. कोणाचं ऐकायचं? विठोबाचंच गुण ऐकायचं. मग ह्या सर्व इंद्रियांना तुकोबरायांनी त्या भगवंताला समर्पण केल्यामुळं भगवंताविषयी तुकोबरायांना काही आवडलं नाही. काय आवडत होतं? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, सर्वस्व गोड आहे. म्हणून माझ्या समोर तू असा उभा राहा. आता दृष्टी पुढे Oh,
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा. भगवान तुला मी सतत बघत राहावं. महाराज साधकाच्या मनामध्ये ही इच्छा उत्पन्न होण्यासाठी खूप पुण्य लागतं. मला त्या महाराजांचं नाव मला माहित नाही. अनेक कीर्तनामध्ये मी त्यांचं नाव मी सांगितलंय. स्वामी संगप्पा स्वामींना त्यांचं नाव माहिती आहे. त्यांच्याबरोबर मी पक्काजाला गेलो होतो. बहुतेक गावचं नाव भवानी बिजलगाव. भवानी बिजलगावला गेलो होतो. ज्ञानेश्वरीवर त्यांचं पारायण चाललं होतं. माझ्या अंदाजे मारुती महाराज काहीतरी, हाईट बुटकी होती, पांढरा फेटा, सरळ नाक आपल्या विश्वेश्वर महाराजांसारखं, वर्ण गोरा, तेजस्वी मूर्ती. त्यांच्या समोर बसलेलो. प्रवचन झालं. आता आप्पासाहेब तिथं दर्शन घेतल्यात म्हटलं तर मग आता मी सहजच दर्शन घेतलं. त्यांचं दर्शन घेऊन बसलो. त्यांच्या हातामध्ये रोजनिशी होती. आपण खिशात ठेवतो ना, तारखा लिहून घ्यायला रोजनिशी, डायरी, रोजनिशी होती. रोजनिशीचं शेवटचं पान, पूर्ण पानं इकडं होते डाव्या बाजूला. आणि एकदा मागं बघायची, एकदा पुढं बघायची, एकदा मागं बघायची, एकदा पुढं बघायची. आप्पासाहेब त्यांना काही शंका विचारत होते. त्या शंकेचं समाधान करत करत रोजनिशीकडे असं बघायचे, असं बघायचे, असं. मला राहावलं नाही. मी म्हणलो असं का करायला, काय भानगड काय. लहानपणी थोडीशी चिलिपी चेष्टा म्हणतात तेलुगूमध्ये. चिलिपी चेष्टा म्हणजे थोडासा आगाऊच होतो म्हणा की. आगाव आगाव, खोडकर खोडकर. सहसा अगोदर पक्वात शिकणारे थोडस खोडकरच असत. म्हणजे मी बी पक्वातच होतो, माहिती आहे त्यांना. एक तर बोला नाहीतर बघा. आणि बघायला त्याच्यात काय काय तारीख लिहून घ्यायची ना. तिथं दुसरं कोणाचा फोटो नाही. त्यांच्या लक्षात आलं ही पागल आहे. त्यांच्या काय लक्षात आलं, याला त्याची जाण नाही. कुठला आहे पोरग, जे के कुरचा आहे, पक्का झालेला, आपल्या फडातच राहिले, वैद्यबाबाकडे शिकलेला आहे, आपलंच आहे पोरग. बर बर बर, काय हरकत नाही. मला जवळ बोलवलं, माझ्या पाठीवर थाप टाकली. हे बघण्याचं कारण सांगू माय तुला. अरे 85 वर्षाचं वय झालंय माझं. 85 वर्षाचं वय झाले. पाठीमागच्या बाजूला पांडुरंगाचा फोटो होता, समोरच्या बाजूला ज्ञानोबरायाचा फोटो होता. डायरीमध्ये दुसरं काही वाचत नव्हते. त्यांच्या डोळ्याला तेवढं दिसत बी नव्हतं व्यवस्थित. चष्मा नव्हता बरं अजून. माहित नाही रे मी कुण्या क्षणाला मरेल, माझा प्राण कुण्या क्षणाला जाईल मला माहित नाही. पण कमीत कमी भगवंताचं रूप बघत तर मला मरण यावं, एवढ्याच इच्छानं मी इकडं बघतोय आणि तुम्हाला बोलतोय, इकडं बघतोय आणि तुम्हाला बोलतोय. काय म्हणावायला. मग तुकोबरायाचं म्हणणं का वाईट आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. काय कारण, नुसतं दृष्टीसमोर उभं राहण्याचं काय कारण काय. जो मी तुझं पाहे पांडुरंगा. पांडुरंगा मला फक्त तुझं रूप डोळ्यानं बघायचंय. अरे काय तुझं नुसतं रूप डोळ्यानं बघितलं तर काय होईल काय माहितीये तुला. काय होईल तुझं रूप डोळ्यानं बघितल्यावर. सर्व प्रकारची पाप जातील देवा. अरे अनेक जन्मामध्ये दुःख भोगलेलं हे मन, दुःख भोगलेलं हे शरीर, नाना प्रकारच्या वासनांमध्ये व्यस्त झालेले हे डोळे, तुझं रूप बघितलं ना शांत होतील. हे मन तुझ्या चरणाजवळ आलं ना, शांत झालं देवा, शांत. आता कोठे धावे मन तुझे चरण देविया, तुझे चरण देविया.
तुझे सांग देवा मन चंचल चपळ जाता येता नलगे वेळ याला या मनाला भूमंडळ फिरायला सुद्धा कमी पडल असं चंचल असलेलं मन तुझ्या चरणाजवळ आलेलं स्थिर झालं नाही का? सांसारिक लोकांचं काय माहितीये? पापदृष्टी आणि मलिन चित्त. याच्या अगोदरचं प्रमाण मला आठवलं बघा, तुम्हाला आठवतंय का? पापदृष्टी मलिन चित्त. जमलं तर फोन मध्ये मारून बघा, तुकबऱ्याच प्रमाण आहे. पापदृष्टी मलिन चित्त. संसारातल्या प्रत्येक माणसाची गत हीच आहे. त्याची दृष्टी पापिष्ट दृष्टी आहे आणि चित्तामध्ये सतत मलिनता आहे. अरे हे मलिन असलेलं चित्त तुझ्या जवळ आल्या आल्या याची मलिनता गेली ना. गेलं की नाही मलिनता? पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याचे बुक नवजे माझ्या. जिवे गोड तीन अक्षराचा रस अमृत दयास पिके पुढे. श्रवणाची वाट चोखाळले शुद्ध गेले भेदाभेद निवारुनी. तुझं पुढचं प्रमाण काय? महामळे मन होते जे गांधले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. या मनामध्ये कित्येक प्रकारचं मळ होतं. मळ घाण घाण होती. पण ही घाण कधी गेली? तुझं रूप बघितले गेले, तुझं नाव घेतले गेले आणि या मनाला याची लालूच लागले. देवा लालूच. लाचावले मन लागली से गोडे. लाचावले मन लागली से गोडे. लाचावले मन लागली से गोडी. लाचावले मन लागली से गोडी. लोक उठून का बरं चालले? कीर्तन आवडणं गेले का म्हणाला? असलं बरं बी वाटणं लोकांना. सासू सोनाच्या गोष्टी, जावया सासऱ्याच्या गोष्टी सांगितले की बसू वाटते, ऐकू वाटते. देवाचं सांगितल्यावर कोणाला ऐकू वाटते? बरं तुमच्या गावात अजून कोणी मला आले विचारलं नाही, महाराज आम्हाला थोडस हसवा, महाराज आम्हाला थोडस रडवा. आता रडवण्यासाठी का तुमच्या डोळ्याला झेंडूबाम लावू? का हसवण्यासाठी तुमच्या पोटाला गुदगुल्या करू? का करू सांगा? आम्हाला हसवता बी येईना, रडविता बी येईना. आम्ही असेच आहो बाबा, आमच्यात फरक बी पडणार. बस विषय मिटला. लाचावले मन लागैसे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. देवा तुझं रूप, तुझं गोड
असं नाम आता मला सोडू वाटना. आणि देवा भगवंता माझी एक इच्छा आहे, एवढी इच्छा पूर्ण कर. अरे आम्ही जावं कोणाकडे मागायला? संसारात जर आम्ही मागायला गेलो तर लोक आमची निंदा करतात, कारण मीच लोकांना सांगितलंय हात पसरी जिने ढीग त्याचे, हात पसरी जिने ढीग त्याचे. उगो कोणा पडवे हात पसरत जाऊ नये म्हणून तुकोबरायचं म्हणणं आहे बरं, माझं नाही. कुणा पडवे हात पसरत जाऊ नये. मागायचं असल देवापुढंच मागावं, मागायचं असल देवालाच मागावं, बोलायचं असल देवाशीच बोलावं, भांडायचं असल देवाशीच भांडावं, जेवायचं असल देवाबरोबरच जेवावं. देवाबरोबर कसं जेवावं? जेवताना आपण देवाला बोलवावं, देवा या बसा जेवायला या, हा प्रसाद तुमचाच आहे. देवाबरोबरच जेवावं, देवाबरोबरच बोलावं. हे आमचं म्हणणं कोण मान्य करणार आहे सांग देवा? कुणी मान्य करत नाही. ही आमची आळी, आम्हा लेकराची आळी भगवंता तू एकटाच पूर्ण करू शकतोस, दुसरं कोणी पुरी करू शकत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तू कामने आम्ही अभावेल विवारी, तू कामने आम्ही अभावेल विवारी, तू कामने आम्ही अभावेल विवारी, तू कामने आम्ही अभावेल विवारी. जो मी तुझे
कीर्तन स्वरूपाची सेवा संपलेली आहे. बहुतेक माझा वेळ सुद्धा संपला. आता जास्त बोलण्यात मजा नाही, कारण जो कीर्तनकार लवकर संपवतो तो चांगला. आम्हाला चांगले कीर्तनकाराच्या पंक्तीत बसायचं. असं झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करतो. सेवेला पूर्णविराम देतो. विश्वेश्वर महाराज सामान्य विभूती नाही आहे ती. अगो कोणाची स्तुती करू नये, कारण स्तुती करण्यायोग्य व्यक्ती असेल तर स्तुती करावी. मोठमोठ्यांच्या साथीला ते असतात, स्टेज कार्यक्रम करतात, पण ते कीर्तनाला वाजवत आहेत हे माझं भाग्य समजतं. आम्ही धनगर टाकलेलं होतं. ज्या दिवशी तुम्ही आला होता त्या दिवशी मी नव्हतो. त्या दिवशी माझं इथं याला चंडेगावला कीर्तन होतं, म्हणून मला माघारी यावं लागलं. तिथून नागेशदादाच्या कार्यक्रमामध्ये आपली सेवा तिथं झाली. खूप गोड पकवाज, म्हणजे नुसतं पकवाज वाजवणं नव्हे, जेवढा वाजवला पाहिजे तेवढाच. किती बी धडधड 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 वाजवते, ते काय पकवाज आहे असले वाजून? जेवढं लागते तेवढं. भाजीमध्ये मीठ किती घालावं? सासूनं बी मीठ घातलीच, काय सुननं बी मीठ घातलीत. इकडून तिकडून येऊन जर पुरीने बी जर मीठ घातली, भाजी चांगली होते? खरट. कीर्तनातलं मीठ म्हणजे, कीर्तनातली चव म्हणजे पकवाज आहे. हा, सोपी गोष्ट नाही. उगत ना लावणी मृदंग कशाला म्हणलेला आहे? ब्रह्मरस जर सेवन करायचं असेल तर व्यवस्थितच पाहिजे, नाहीतर जमाना. तुम्हा सर्व या महाराजांनी सुद्धा खूप सुंदर साथ दिली. तिन्ही गायकांनी खूप गोड साथ दिली. आता कमी पडलो मीच. बहुतेक तुमचं पोट भरेल असं मला बहुतेक बोलता आलं नसेल. हे माझ्या बुद्धीचे दोष आहेत. बोलण्याच्या योगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तरी क्षमा करा. ही सेवा ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, मारुतरायाच्या चरणी, दादासाहेबांच्या चरणी सेवा समर्पण करतो आणि इथेच थांबतो. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोही अंगभूत युक्ती, नोही हा उपदेश तुमचे बडबड विशेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय.